साक्ष्यभूषण एकमनी चमकवला नयनम सर्वात साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुण रहितम सद्गुरु वेतानि नमामि हेच घर मला देवाचे भजन हेच घर मला देवाचे भजन हेच घर मला देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोटे पशु पाप पुण्य जाणती उत्तम मध्य भोग भोगती ब्रह्मानंद परम सुखदम केवल ज्ञानमूर्ते द्वंद्वातीत गगन सदृश तत्व मशादी लक्षणम एक नित्य विमलमचन सर्वाधी साक्षीभूतम आणि भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुतम नमामि ऐसे कैसे झाले बोंधू ऐसे कैसे झाले बोंधू कैसे झाले बोंधू कर्म झाले बोंधू
तुला गणनाथा नमन तुला गणनाथा नमन तुला गणनाथा शंकराची आशुता भावचरणी ठेवून माता चतुर्णाची आत्मजा वागवी तू पाविजीचा जय तुझ्या चरणी होत देवतांना तुला आता तू देव ब्राह्मण सावध होऊन श्रोते जगंता या माझा दंडवत आता बंधू साधू सज्जन आता तो ही रंग भूमिका आता वंदू ही रंग भूमिका आता वंदू ही रंग भूमिका कीर्तन उभीची होते लोका टाळ मोदून होते रे करता या माझा दंडवतांना मला तुला आयुष्य नमन करून या सकाळा हरिकथा बोलावी बोबडिया बोला आपल्याला म्हणून या पुढ्या बाळा चालवी सकळाच नामामध्ये नमन तुला माझं पत्र धन्याला
पत्र वाचा की पत्र वाचलं पाहिजे हो शतगुण ऐश्वर्य संपन्न सकलयुक्त प्रवीण ब्रह्माजी पंत वास्तव्य ब्रह्मपुराण शेवची जीवांत आपल्या निपात हा आपण 18 वर उत्पत्त करून संगोपना जीवाजी शिवाजी नामे शुद्ध करून मृत्यू लोक पाठवले हा काम क्रोध लोभ ब्रह्म मद मस्तक अहंकार यांच्यात परागण केले बरोबर आहे त्या साऱ्या योग स्वार्थ परमात्म्याचा विचार करला प्रपंच मनाची गोडी लावून जे कार्य आपण घडविले त्याचा विचार पूर्णपणे करावयाचा ममताने मोह जाळेपासून सर्वात वंदन केले आपले दिवाण जप तप यज्ञ याग ध्यान धर्म हे तिथे पुढे काही चाले ना हे जाणणी श्री सद्गुणाने विनंती पत्र मार्ग सुचवला त्याने बंद मोक्ष विरहित आदरपद एका जनार्दन आशीर्वाद विनंती पत्र लिहिलं सही महाराज महाराज मी महार बोलतो बोला बोला तुम्ही सांडा हा गलबला गडबडा घातला तुम्ही गलबला घातला आम्ही महाराजांचा अभ्यास जास्त आहे तुम्ही गडबडा घातल्यामुळे त्यांनी गाढवाचा गोंधळ घातला की महाराजांचा अभ्यास जास्त आहे मनासारखा झाला पाहिजे कसं झालंय महाराज माहित आहे का महाराजांना झालं बरोबर खोड काढायची सवय कुठंतरी बोलणं काहीतरी करणं शिवजन मंडळ आहे तर सगळे आम्ही जर चुकीच्या मार्गाने गेलो असं चुकीचं बोललो तर ठीक आहे आपलं कुठंतरी उठायचं खोड काढायची हा तुम्हीच बोल आम्हाला काय येतच नाही म्हणायचं असं त्यांच्या मनासारखा जोहार झाला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे असं पद जे म्हणला तुम्ही पद ऐका माझा जोहार माया बाप
माझी बायको मोठी माझी बायको मोठी आवतीची संगत पडली खोटी तिने धरून माझी हनुवटी म्हणे ऐका तिची माय बापाजर राहिली नक्की रे माझे एक मुलं लहान माझे लहान मुलं त्याच्या करा तुम्ही पालन सांगतो वर्तमान फार आणि बायका किती माय बाप जर माझी बायको रडाई माझी बायको रडाई आरतीच्या पंचमूर्ती जावई आणून सांगतो सर्व बाई ऐका की जी माय बाप राहिली नक्की रे एका जनार्दनी महाराज एका जनार्दनी महाराज सांगतो वर्तमान फार माझा खोटा नवे समाचार बरोबर निवासाची जी माय बाप हजार नक्की बायको जसा बोला जर तशी त्याला दवा द्यायला पाहिजे कसा महाराज जसा बोला जर तशी त्याला दवा द्यायला पाहिजे आणि या बुवाची थंडी उडवायला माझ्यासारखाच बुवा पाहिजे माझ्या बापाचा बायल्या झाला माझ्या बापाचा बायला झाला मंगाजी महाराज काय तरी ते पद म्हणलं नाही का हा पदाला पद दिलं का तुम्ही आपलं कुठेतरी खोड्या काढायच्या कुठेतरी काहीतरी करीत बसायचं मंगाजीने काहीतरी म्हणलं कुठली ते म्हणलं गवळण म्हणली पदातर्फी नाही का महाराज काय तुम्हाला वाटतं आम्हाला जास्त कळतं का खोड काढायची तर पक्की काढायची नाही तर काढायचीच नाही दोन नंबरचं चरण काय हे तरी माहिती का आपलं कुठेतरी पळायचं कुठेतरी वाकडे वळण करायचंय सवय नाही काही तुम्हाला काय म्हणायला माहितीये का मगाशी आपण जो झार घेतला हो. आता सामनेवाली मंडळी तर आपल्यापेक्षा हुशार आहे पण त्यांच्याकडे एक गुण असा आहे अंगात नाही बोल आणि चिमोटा घेऊन पण आता काय म्हणायचंय आपल्याकडून एकच करायचं जे शास्त्राधार लिहून ठेवले जे काय असेल त्या पद्धतीने म्हणायचं आपल्या तोंडातून मुखातून चुकीचा शब्द मला म्हणायचं मंडळ यांना तर सवय आहे टीका करायची पण त्यांचा गुण आपल्याला नाही घ्यायचा म्हणून आपण टीका करत नाही बसायचं त्यांना सवय नाही आपलं कधी उघडून दाखवायचं दुसऱ्याचा एवढं काढून टाकायचं माझ्या बापाचा बायल्या झाला माझ्या बापाचा बायल्या झाला
आणि न त्याला आणि 18 मुले झाली त्याला माझ्या बाबाचा बायला
जय हरी महाराज. जय हरी. या महाराज वेळ कमी आहे. हा हा. महाराज वेळ कमी आहे टाइमपास जास्त नको नाही का. हा महाराजांनी प्रश्न विचारला होता हा की जेव्हा सीतामाईला रावणाने नेली हा त्यावेळेला सीतामाईच्या वियोगाने परशुरामचंद्र अगदी भयभीत झाले होते हा आणि त्यांना शांत करण्यासाठी हा भगवान शंकराने जे भारुड गायलं ते कोणतं. हा ते भारुड विचारलंय. हा भगवान शंकराने भारुड गायलं ते असं आहे. हा श्रीराम जय राम जय जय राम. आणि याचाच पुढं तुकाराम महाराजांनी मंत्र बीजावर अनेक अभंग अनेक भारुड रचली. हा रामकृष्ण हरी म्हणा मनुजारे म्हणा हे भारुड शब्दांनी लहान असले तरी भावाने अपार आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप नाम जपाचा भारुड आहे. आणि खरंच अनेक वारकरी परंपरेत भक्ती संप्रदायात असं मानलं जात आहे की भगवान शंकराने रामाला धीर देण्यासाठी हा जप गायला आहे. आणि श्रीराम जय राम जय जय राम तुझ्या नामात आहे सर्व विश्वधाम. दशरथ सुत तू चिंतित कारे नाम सुमरण आता होईल उतारे. हे ते भारुड महाराजांच्या वाचण्यातनं गेले ते तुम्हाला सांगितले. याच्यापेक्षा काही वेगळे असू शकतं तर तुम्ही सांगू शकता. बरोबर. हा बोला जवळ बोला माईकच्या जवळ या. सांगितलं होतं हा त्यांना ते काय मान्य नाही परत काय सांगितलंच नाही. बरं ठीक आहे. आता सांगितलं आपलं म्हणजे सरळ आहे. आता शंकासुराचा विषय विचारला होता हा की शंकासूर ब्रह्मदेवाकडून वेद घेऊन ज्या वेळेला तो पाताळात गेला हा. त्यावेळेला त्याला कोण भेटलं. बरोबर. शंकासूर पाताळात गेल्यावर तो अनेक पाताळवासी दैत्यांना व ऋषींना भेटला. त्याने आपल्या शक्ती व ज्ञानाने काही दैत्यांना व ऋषींना आशीर्वाद दिला. सप्तपथात 7 जण राहतात. पाताळवासी दैत्यांना आणि राक्षसांशी संवाद साधला आणि त्यांना शक्ती व ज्ञानाने मार्गदर्शन केले. शंकासूर ऋषी व देवासूर यांना भेटले. अशा प्रकारे शंकासूर पाताळात गेल्यावर त्यानं अनेक लोकांशी संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केलं व आशीर्वाद दिला व दैत्यांना आपल्या शक्तीचा वापर करून मार्गदर्शन केलं. तर देवांना आपल्या ज्ञानाने प्रभावित केलं. महाराज जे सापडले जे वाचनात गावले बरोबर. हा ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. पटत असलं करून घ्या. याच्यापेक्षा वेगळे असू शकतं. वेगळं असेल तर तुम्ही त्याचं करून सांगा. हा त्याचं निरसन करा. नक्की. हा हा संख्याशास्त्र कोश मध्ये विष्णूच्या पश्चिम द्वारावरती हा वैकुंठ कोणाच्या इंद्रदेवन ब्रह्मदेव द्वारपाल पण सांगितलं. हा सांगितलं होतं. हा आमच्या वाटणात ते गेलं होतं. हा तुमच्या वाटणात काय गेलं असेल ते तुम्ही सांगायचं. नक्की सांगतील महाराज. त्या ज्ञानाच्या पुढे ज्ञान नाही असं नाही. हा म्हणजे असं म्हणायचं संकेत कोश या पुस्तकामध्ये तो विषय आहे आणि तो वाचून आम्ही सांगितलेला आहे. बरोबर. महाराजांची तिसरी एक शंका होती. हा टाळ टाळ वाजवलं कुणी असं हा टाळ वाजवला. टाळ वाजवला कुणी आणि तो टाळ कोण होता. महाराज ज्यावेळी नामदेव आहे ना कीर्तन करायला गेले. हा म्हणजे नामदेवराय कीर्तन करायला गेले. कीर्तन करून असं मंदिरासमोर कीर्तन हा ज्यावेळी कीर्तन करताना ना लोकांनी त्याला सांगितलं तू काय कीर्तन करते मागं जा. मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. मंदिराच्या मागच्या जायला
गायत बसलं गाणं रस्ता रस्ता आपलं कीर्तन बोलता बोलता आता काय वाजवायचं म्हणून बाजू दोन दगड हा म्हणजे त्यांना दोन साईडला दोन दगड भेटले दोन दगड घेतले आणि आणि- त्यावेळी एकामेकावर आपण हा त्यावेळी तो पहिला टाळ त्या दगडाचं टाळ झालं भगवंतांना त्यांचं भजन आवडलं हा ते मंदिर फिरलं बरोबर मंदिर नामदेवरायचा मंदिराचा दरवाजा मंदिर फिरून नामदेवरायांच्या दिशेनं झालं आणि त्या दगडांच्या जो जे दगड घेतले हातामध्ये ते टाळ झाले टाळ झाले ते शिव आणि एक शक्ती हा ते टाळ म्हणले ते तुम्ही आम्ही वाजवतो हे काय टाळ. पडू आणि तेच टाळ आज आपण वाजवतोय. हा बर महाराज महाराज आपण काय टाकले सांगायला हा आपण आता त्याने दिलेल्या शंकेचं निरसन केलं आपल्या वाचनाप्रमाणे बरोबर ऐका तुम्ही त्याच्या प्रश्नाच्या तुमच्या प्रश्नाची काय उत्तर आली ते हा हा ती उत्तर बरोबर आहेत का नाही महाराजांनी तर सांगता नाही सांगितले काय कदाचित बरोबर नसतील सुद्धा आता त्यांनी त्या गोंधळाचं सांगितलं जो देवीचा गोंधळ जो आहे त्यांनी घातला हा आणि त्या गोंधळी आणि दिवसा विचारलं होतं आपण बरोबर आहे पण ते अनादी निर्गुण प्रगटली भवानी त्या बारोड्यात त्याचं उत्तर नाही आणि ते उत्तर नाही आहे महाराज काय